तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जनगणनेच्या अर्जामध्ये ओबीसी अर्थात इतर मागासवर्गीय समाजासाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आंदोलन करण्यात आले। पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आलं। देशात तसेच महाराष्ट्रात ओबीसी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असूनही स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत या समाजाची स्वतंत्र जातनिहाय नोंद करण्यात आलेली नाही। भारतात शेवटची जातनिहाय जनगणना 1931 मध्ये ब्रिटिश काळात झाली होती। त्यानंतर अनुसूचित जाती SC व अनुसूचित जमाती ST यांची स्वतंत्र गणना केली जात असली तरी ओबीसी समाजाची स्वतंत्र आकडेवारी गोळा केली जात नाही। मंडल आयोगाने 1980 मध्ये देशातील ओबीसी समाजाची लोकसंख्या सुमारे 52% असल्याचा अंदाज व्यक्त केला होता। मात्र आजच्या घडीला या समाजाची अचूक लोकसंख्या किती आहे याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही। शिक्षण, सरकारी नोकऱ्या आणि विविध कल्याणकारी योजनांमध्ये ओबीसी समाजाला न्याय मिळण्यासाठी तसेच आरक्षणाचे प्रमाण लोकसंख्येनुसार निश्चित करण्यासाठी सप्रमाण डेटा आवश्यक असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। जोपर्यंत जनगणनेच्या अर्जात ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश केला जात नाही तोपर्यंत समाजाची वास्तविक स्थिती आणि लोकसंख्या अचूकपणे समोर येऊ शकत नाही। याच कारणामुळे राज्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांनी जनगणनेवर बहिष्कार टाकल्याचे तसेच जनगणना कर्मचाऱ्यांना विरोध होत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। यावेळी वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस सुनील राऊत, आप नेते अनिल जवादे, युवा नेते समीर देशमुख, प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, वर्धा।